नमस्कार मित्रांनो, प्रत्येक नवीन यूट्यूबरचं एकच स्वप्न असतं, 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण करणं. पण वास्तव खूप वेगळं आहे. अनेक क्रिएटर्स 1-2 वर्ष जीवाचं रान करतात, रोज नवनवीन व्हिडिओ टाकतात, पण तरीही त्यांचे व्ह्यूज 10 ते 20 वरच अडकलेले असतात. शेवटी ते नशिबाला दोष देतात आणि चॅनल सोडून देतात. पण मित्रांनो, अडचण नशिबात नाही, तर तुमच्या कॅटेगरी निवडीत आहे. तुम्हाला माहिती आहे का, काही चॅनल्स असे असतात जे अवघ्या 3 महिन्यांत मॉनिटाईज होतात, तर काही 3 वर्षांनंतरही तिथेच अडकलेले असतात. आज मी तुम्हाला अशा 3 कॅटेगरीज सांगणार आहे, ज्या 2026 मध्ये सर्वात वेगाने ग्रो होत आहेत. आणि यातली तिसरी कॅटेगरी तर इतकी जबरदस्त आहे की तिथे कॉम्पिटिशन शून्य आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याचदा नवीन क्रिएटर्सना वाटतं की गेमिंग, व्लॉगिंग किंवा कॉमेडी चॅनल्स लवकर ग्रो होतात, पण हे अर्ध सत्य आहे. आज या क्षेत्रात इतकी गर्दी झाली आहे की एका नवीन क्रिएटर्सला स्वतःची ओळख निर्माण करणं डोंगर पोखरण्यासारखं कठीण झालं आहे. मग सर्वात लवकर ग्रो होणारे चॅनल्स कोणते? तर पहिली कॅटेगरी आहे -सोल्युशन बेस्ड किंवा हाऊ टू कंटेंट. तुम्ही विचार करा, लोक यूट्यूबवर फक्त मनोरंजनासाठी येत नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी येतात. मोबाईलवरून व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, ऑनलाईन पॅन कार्ड कसं काढायचं, घरी बसून चविष्ट रेसिपी कशी बनवायची, किंवा सरकारी योजनेचा लाभ कसा घ्यायचा, हे असे विषय आहेत जे लोक स्वतः सर्च करून शोधतात. याला सर्चेबल कंटेंट म्हणतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही आज टाकलात तर तो आजच नाही, तर पुढच्या 2-5 वर्षांनंतरही पाहिला जाईल. तुम्हाला 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी 100 व्हिडिओंची गरज नाही, तर असे केवळ 10 दर्जेदार व्हिडिओ पुरेसे आहेत जे लोकांच्या खऱ्या समस्या सोडवतात. एकदा का तुमचा व्हिडिओ सर्च रिझल्टमध्ये यायला लागला की तुमचं चॅनल रॉकेटसारखं धावू लागतं. दुसरी सर्वात महत्त्वाची आणि हाय ग्रोथ कॅटेगरी आहे हाय व्हॅल्यू स्किल्स. हे चॅनल्स केवळ लवकर मॉनिटाईज होत नाहीत, तर मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला इतका पैसा देतात की तुम्ही विचारही केला नसेल. यूट्यूबच्या भाषेत याला हाय RPM चॅनल्स म्हणतात. उदाहरणादाखल शेअर मार्केट शिकवणं, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग किंवा इंग्रजी बोलायला शिकवणं. या चॅनल्सवर ज्या जाहिराती येतात त्या खूप महागड्या असतात. याचा अर्थ असा की एखादा कॉमेडी चॅनल 50,000 व्ह्यूजवर जेवढे पैसे कमावतो, तेवढे पैसे तुम्ही फक्त 1000 व्ह्यूजवर कमवू शकता. कारण तुमची ऑडियन्स ही सिरियस असते. त्यांना काहीतरी नवीन शिकून स्वतःची प्रगती करायची असते. जेव्हा कोणी तुमच्याकडून काही शिकायला येतं, तेव्हा ते तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतात, ज्यामुळे तुमचा वॉच टाइम आणि ऑडियन्स रिटेन्शन खूप जास्त मिळतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे असं कोणतंही स्किल नाही, तर घाबरू नका. तुम्ही आजच एखादं नवीन स्किल शिकायला सुरुवात करू शकता आणि जे तुम्ही शिकलात तेच इतरांना शिकवू शकता. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात खास कॅटेगरीकडे, जी तुम्ही तुमच्या गावाकडूनही सुरू करू शकता. माणसं, ती म्हणजे हायपरनिश. हायपरनिश म्हणजे संपूर्ण जगाला टार्गेट न करता एका ठराविक विषयावर किंवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणं. समजा तुम्ही शेती करता, तर फक्त शेती या विषयावर व्हिडिओ बनवण्याऐवजी सेंद्रिय पद्धतीने आले शेती कशी करावी किंवा कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न देणारी पिके या विषयावर लक्ष द्या. जर तुम्हाला टेक्नॉलॉजीची आवड असेल, तर सरसकट मोबाईल रिव्ह्यू करण्यापेक्षा 5000 रुपयांच्या आतील बजेट फोन्स किंवा फक्त शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ॲप्स यावर फोकस करा. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाचे तज्ज्ञ बनता, तेव्हा तुमची कॉम्पिटिशन संपते. लोक तुम्हाला त्या विषयातील ऑथॉरिटी मानू लागतात. हायपर निशमध्ये स्पर्धा कमी आणि विश्वास जास्त असतो, त्यामुळे सबस्क्रायबर्स खूप वेगाने वाढतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, यूट्यूबवर यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत नाही, तर योग्य दिशा महत्त्वाची आहे. जर तुम्ही चुकीच्या कॅटेगरीत मेहनत करत असाल, तर तुम्ही कितीही चांगले व्हिडिओ बनवले तरी त्याला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे आजच विचार करा, तुम्ही या 3 पैकी कोणत्या कॅटेगरीत बसता? तुम्हाला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत, त्यांना नवीन स्किल शिकवायचं आहे, की एखाद्या खास विषयात स्वतःची ओळख निर्माण करायची आहे? चॅनलची निवड योग्य असेल तर यश नक्कीच मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर चॅनल सुरू करायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला यूट्यूब विषयी आणखी माहिती हवी असेल, तर आपल्या यूट्यूबवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.